मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील असा एक चेहरा ज्यांनी खलनायक, चरित्र अभिनेता आणि विनोदी अशा सर्वच भूमिका सारख्याच ताकदीने पेलल्या. त्यांचा भारदस्त आवाज, संवादफिकीची अचूक वेळ आणि पडद्यावरील त्यांचा दरारा. रंगभूमी ते बॉलिवूडपर्यंतचा त्यांचा प्रवास कसा थक्क करणारा आहे याची छोटीशी झलक. मोहन जोशी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1945 रोजी बंगळुरू, कर्नाटक येथे झाला. परंतु त्यांचे बालपण आणि पुढील शिक्षण महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर असे झाले. मोहन जोशी खऱ्या अर्थाने घडले ते रंगभूमीवर. नटसम्राट डॉक्टर श्रीराम लागू यांच्यानंतर नटसम्राट नाटकात गणपतराव बेलवलकर यांची कठीण भूमिका मोहन जोशी यांनी अत्यंत प्रभावीपणे साकारली आणि त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. इतर गाजलेली नाटके गॉडफादर, आसू आणि हसू, श्रीमान श्रीपती, डॉक्टर तुम्हीसुद्धा, व्यावसायिक नाटकांचे शेकडो प्रयोग करत त्यांनी मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मराठी सिनेमात त्यांनी नायक, खलनायक आणि विनोदी अशा तिन्ही बाजू सांभाळल्या. 90च्या दशकात मराठी सिनेमात कडक हुकुमशाही गाजवणारे पाटील, राजकारणी किंवा व्हिलन म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. साडेमाडे 3 विनोदी भूमिका, घरंदाज, देऊळ बंद, स्वामी समर्थांच्या भूमिकेतील अभिनय अत्यंत गाजला. मुळशी पॅटर्न, वडिलांची भावूक आणि गंभीर भूमिका, लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्यासोबतची केमिस्ट्री, अनेक व्यावसायिक चित्रपटांमध्ये या दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केले. मोहन जोशी यांनी केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. प्रकाश झा यांच्या मृत्यूदंड 1997 या चित्रपटातील तिरपत सिंग या भूमिकेसाठी त्यांचे प्रचंड कौतुक झाले. गाजलेले चित्रपट लागा चुनरी में धागा, गंगाजल, मेजर साहब, वास्तव, संजय दत्तच्या वडिलांची भूमिका, इश्क. हिंदीत अनेक बड्या स्टार्ससोबत अमिताभ बच्चन, अजय देवगण, संजय दत्त काम करून त्यांनी सह-अभिनेता म्हणून स्वतःचे स्थान पक्के केले. टीव्ही मालिका अग्निहोत्र, काही दिया परदेस आणि नुकतीच गाजलेली माझी तुझी रेशीमगाठ या मराठी मालिकांमधून ते घराघरात पोचले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले असून नाट्य कलाकारांच्या हक्कासाठी काम केले. त्यांना अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराचे विशेष कौतुक मिळाले. तसेच अनेक राज्य सरकारचे आणि सांस्कृतिक पुरस्कार लाभले. वय वर्ष 80च्या जवळ असतानाही त्यांच्या अभिनयाची ऊर्जा तशीच आहे. नवीन पिढीच्या कलाकारांसाठी ते एक चालते बोलते विद्यापीठ आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.